श्रोतेहो नमस्कार. मुलाखतीच्या पहिल्या भागात आपण डॉक्टर M.I. कुंभार सरांकडून वित्तीय साक्षरतेच्या मूलभूत संकल्पना समजावून घेतल्या, बचत कशी करावी आणि महागाईचा आपल्या पैशावर कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेतलं. आजच्या दुसऱ्या भागात आपण अधिक सखोल चर्चा करणार आहोत, ती म्हणजे गुंतवणुकीची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि जोखीम व्यवस्थापनावर. आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत वाणिज्य तज्ज्ञ आणि उपप्राचार्य डॉक्टर M.I. कुंभार सर. दुसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आणीबाणीचा निधी अर्थात इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो किती असावा? काही वेळेला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपलं उत्पन्न, आपली बचत, आपला खर्च याचा ताळमेळ घालत असतो, परंतु काही गोष्टी ह्या अनपेक्षितपणे उद्भवत असतात. मग एखादा आजारपण असेल, एखादी घटना घडली असेल अप्रिय, तर अशा वेळेला त्या आजारपणाला किंवा दवाखाना असेल याला सामोरं जात असताना त्यावेळेला आपल्याकडे पैशाची उपलब्धता असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं साधारणपणे अशी अपेक्षा आहे, ह्याला स्टँडर्ड असं म्हणताना पण एक आदर्शवत आपण म्हणू शकतोय. तर प्रत्येक समजा नोकरदार आहे, शासकीय नोकरी जरी असली तर त्याच्यामध्ये स्थिरता असते. बाकीच्या क्षेत्रामध्ये व्यापार असेल, मग समजा व्यापारामध्ये मंदी आली किंवा सहकार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काम करायचं, तिथं मंदी आली, याच्यामध्ये आपला जरी आपल्याला उत्पन्नाचा सोर्स थांबला तरी आपला उदरनिर्वाह, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता आला पाहिजे. याच्यासाठी साधारणपणे आपल्याला कमीत कमी एक 3 महिन्यापर्यंत 2 ते 3 महिन्याचा जो खर्च आहे तो खर्च सहजासहजी भागवता यावा एवढा निधी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. काही वेळेला हा निधी जर आदर्श म्हणालात तर तो किमान 6 महिन्यापर्यंत आपल्याला पगार जरी नाही झाला, आपल्याला उत्पन्न जर नाही मिळालं तरी आपला जो संसार आहे किंवा आपलं जीवन आहे, ते आपलं कुटुंब आहे, ते अगदी सहजपणे आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. इतकं अशा प्रकारचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे असला जो कधीही आपल्याला वापरता येईल. सर, विमा ही गुंतवणूक आहे, ही सुरक्षा आहे, आणि टर्म इन्शुरन्सचं महत्त्व काय आहे आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. खरं तर विमा हा जो हे आहे हे सोशिओ इकॉनॉमिक, सामाजिक आणि आर्थिक चळवळ आहे. याच्यामध्ये काय असतं की विमा हे गुंतवणूक नाही. विमा ही प्रत्येक व्यक्तीनं आपल्या भविष्यातील ज्या संकट येणार आहेत किंवा आपले जे धोके आहेत आर्थिक किंवा जे काय कुटुंबावरती जे आर्थिक संकट येणार आहे त्याच्यातून सावरण्यासाठी निर्माण केलेला एक सुरक्षित मार्ग आहे. ती गुंतवणूक होऊ शकत नाही. याच्यामध्ये सुद्धा अलीकडे टर्म इन्शुरन्स ही संकल्पना आलेली आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये बऱ्याचशा योजना आहेत, बऱ्याचशा पॉलिसीज आहेत, हे त्या ठिकाणी त्या बरोबर आहेत, परंतु त्याला आपण ती योजना जी आहे किंवा लाईफ इन्शुरन्स ही गुंतवणूक म्हणता येत नाही किंवा लाभ मिळवण्यासाठी नसते. त्याच्यातून नफा मिळवता येत नाही. त्याच्यातून केवळ आपल्याला आपलं एखाद्या संकटातून सुरक्षितपणे बाहेर येता यावं, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला उभारता यावं, याच्यासाठी केलेली ती आर्थिक तरतूद असते. आणि टर्म इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये काय आहे, ह्याला कमीत कमी 10, 20, 30 दीर्घ मुदतीची ही योजना असते. याच्यामध्ये आपल्याला फायदा काय असतो की कमीत कमी हप्त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक संरक्षण मिळू शकतं. परंतु समजा त्या कालावधीमध्ये समजा काही अप्रिय घटना घडली नाही तर त्या मुदतीनंतर तो पैसा आपल्याला परत मिळत नाही. त्यामुळं त्याला गुंतवणूक म्हणता येणार नाही, तर केवळ ते आपल्याला आर्थिक कवच असतं. एवढंच आपल्या ह्या इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणता येतं. सर, क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या गोष्टींची खबरदारी आपण घेतली पाहिजे? क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा वॉलेट्स वगैरे असतील, अलीकडे आपण डिजिटल एरियामध्ये किंवा एरामध्ये आहोत, संगणकीय गोष्टी आहेत, आणि याच्यामध्ये आपल्याला जर क्रेडिट कार्ड ही एक बँकांनी तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिलेली, ज्याला आपण विड्रॉवल म्हणतो किंवा ओव्हरड्राफ्ट असंही म्हणता येईल त्याला, पण याला मर्यादा असतात. बरोबर. ह्या विशिष्ट मर्यादेमध्ये त्याचा परतफेड करायची असते तुम्हाला. ती परतफेड वेळेस जर केला नाही तर कदाचित तुम्हाला व्याजावरती व्याज द्यावं लागतं किंवा तुमचा सिबिल स्कोअर वगैरे त्याचा खराब होऊ शकतो. त्यामुळं ही सोय आहे, बँकेनं आपल्याला दिलेली सोय आहे की कारण तुम्ही बँकेचे एक
सन्माननीय सदस्य असताय किंवा कस्टमर असताय आणि तुमच्या अडचणीमध्ये बँक तुम्हाला मदत करते. समजा बाहेर तुम्ही गेला असाल, तिथं समजा पैसे वाहून नेणं किंवा आता सध्या रिस्की असतंय, मग तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्या क्रेडिट कार्डवरती जरी खात्यावरती तुमच्या बॅलन्स नसला तरी तुम्हाला विशिष्ट प्रमाणामध्ये खरेदी करता येते. मात्र ते पैसे तुम्हाला दिलेल्या मुदतीमध्ये परत करायचे असतात, अन्यथा त्याच्यावरती व्याज तुम्हाला लागू शकतं. पण हे करत असताना त्याचा जास्त वापर करू नये. वेळोवेळी त्या क्रेडिट कार्डचा जो काही पासबुकावरचं जे काही एंट्रीज आहेत ते आपण वेळोवेळी तपासल्या पाहिजेत. आपण किती क्रेडिट घेतोय, ते परत करतोय किंवा नाही. म्हणजे आपलं आर्थिक नियोजन पूर्ण चांगल्या पद्धतीने सांभाळायचं असेल तर तिकडे लक्ष असायला पाहिजे. बरोबर, नियोजन हे संतुलित असलं पाहिजे. 100%. सर, निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी नियोजन कधीपासून सुरू केलं पाहिजे? खरं तर अलीकडे आपण असं म्हणतो की शासकीय नोकऱ्या नाहीत, खाजगी नोकऱ्या आहेत. खाजगी नोकऱ्यांच्या मध्ये पेन्शन नाही. शासकीय नोकऱ्यांच्या मध्ये सुद्धा अलीकडे पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन पेन्शन पॉलिसी आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्या मध्ये ही भीती निर्माण झालेली आहे. मग याच्यावरती एक चांगला मार्ग म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही नोकरीमध्ये जॉईन होताय किंवा तुम्ही मिळवायला लागताय त्यावेळेपासून तुमचा एक स्वतंत्र एक पेन्शन स्कीम अंतर्गत वेगळ्या बँकांच्या मध्ये त्या सोयी आहेत. अगदी पोस्टामध्ये सुद्धा आहे. आपल्या जे म्युच्युअल फंड्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या सोयी आहेत. म्हणजे ज्या ज्या वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत, त्या बँकांच्या मध्ये आपल्याला पेन्शन स्कीम म्हणून वेगळ्या स्कीम दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमची गुंतवणूक जर केलात तर निश्चित ज्यावेळेला तुम्ही निवृत्त व्हाल त्यावेळेला तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सुखकर किंवा समाधानकारक तुम्हाला पेन्शन मिळू शकते. आणि म्हणून प्रत्येकानं पेन्शन आपण रिटायर होण्याची वाट न बघता जेव्हा तुम्ही मिळवायला लागाल, मग आता रिटायरमेंट ही जी साधारणपणे आहे ती नोकरदारांसाठी आहे. व्यावसायिक जे आहे ते व्यावसायिक काय आपण रिटायर होतच नाहीत, बरोबर ना. किंवा इतर जे क्षेत्रामध्ये काम करणार कदाचित एखादा उद्योजक आहे ते उद्योजक काय तसं रिटायर होत नाही. पण त्यांनी जसं जसं उत्पन्नाचा मार्ग सुरू केलेला आहे किंवा उत्पन्न जसं मिळवायला सुरुवात केलेली आहे तशा त्या वेळेपासून आपला एक वेगळा किंवा छोटा का असं तो फंड आपल्या निवृत्ती वेतनासाठी किंवा निवृत्ती वेतन स्कीममध्ये गुंतवला पाहिजे किंवा तो बाजूला ठेवला पाहिजे. तर निवृत्तीनंतरचं किंवा विशिष्ट वयानंतरचं आपण म्हणूया हे जीवन सुसह्य व्हायला मदत होते. सर, स्त्रियांसाठी वित्तीय साक्षरता ही किती महत्वाची ठरली आहे? खरं तर स्त्रिया सुद्धा जसं आपण म्हणतो की यशस्वी पुरुषा पाठीमागे एक स्त्री असते, तसं तुम्ही संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर 50% लोकसंख्या जी आहे ही स्त्रियांची आहेच ना. आहेच. मग जेवढं पुरुषांची जेवढी जबाबदारी आहे ते जेवढे सक्षम असायला पाहिजेत तेवढ्या स्त्रिया सुद्धा सक्षम असायला पाहिजेत. आणि असंही म्हटलं जातं एक स्त्री शिकली तर ते घर किंवा ते कुटुंब पुढे जातं, समाज सुधारतो, कुटुंब सुधारतं. आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा आर्थिक साक्षरता अतिशय महत्वाची आहे. कारण जरी पुरुष मिळवत असला तरी त्याचं कौटुंबिक नियोजन करण्याची जबाबदारी स्त्रियांची असते. आणि स्त्रिया हे विशेष करून त्यांचं एक चिकित्सक वृत्ती असते, बचतीची वृत्ती त्यांना उपजत असते. आणि म्हणून त्यांनी केलेली बचत ही खरं तर पैसा निर्माण नसे नका तर बचत ही पैसा निर्मितीचं काम करत असते. आणि त्याच्यातून आपलं ते घर अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत असतं. त्यामुळं स्त्रियांच्यासाठी सुद्धा ही आर्थिक साक्षरता किंवा ह्या वेगवेगळ्या बचतीचे जे मार्ग आहेत, गुंतवणुकीचे मार्ग जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. ते चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात किंवा ते हे करू शकतात. अजून एक गमतीचा भाग असं म्हटलं जातं गमतीनं की जर एखादा पुरुष 100 रुपये घेऊन समजा बाजारात गेला असेल तर कदाचित तो बाजारामध्ये जाऊन 150 रुपयाच्या वस्तू खरेदी करतो आणि 50 रुपये उधारी करून येतो. पण स्त्रिया जर समजा बाजारात गेल्या 100 रुपये घेऊन तर त्या कदाचित 75 रुपयाचा बाजार करतील आणि 25 रुपये काटकसर करतील. कारण त्यांच्या चिकित्सकपणा असतो आणि त्या सगळ्या गोष्टी तुलनमापन करत असतात. बचतीचं मूल्य त्यांच्यामध्ये रुजलेलं आहे, अगदी सुरुवातीपासून त्यांच्यामध्ये रुजलेलं असतं. आणि म्हणून स्त्रिया सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना सुद्धा हे साक्षरतेचं महत्व अतिशय आहे. सर, फसव्या योजनांपासून सामान्य लोकांनी स्वतःला कसं वाचवलं पाहिजे? मुळात सामान्य माणसानं आर्थिक व्यवहार करत असताना ज्या ज्या वेळेला
टेलिव्हिजन असेल किंवा आपला रेडिओ असेल किंवा वेगवेगळ्या ज्या बँकांच्या माध्यमातून काही उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम खरं तर रिझर्व्ह बँकेपासून अगदी सहकारी संस्था ज्या आहेत छोट्या मोठ्या तिथंपर्यंत सगळ्यांच्या माध्यमातून हे साक्षरतेचं जे योजना आहे त्या राबवल्या जातात. इथं काय होतं की बऱ्याच वेळेला ह्या बँका ज्या आहेत किंवा जे फ्रॉड करणारी जी मंडळी आहेत हे तुम्हाला एखादी योजना पाठवून एखादी लिंक पाठवतात. उदाहरणार्थ तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा, तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो की तुमच्या नंबरची निवड करण्यात आली की तुम्हाला या कंपनीमध्ये किंवा याचं कंपनी निवड केलेली आहे, तुम्हाला एवढ्या रकमेचं बक्षीस मिळणार आहे. आणि मग आपण काय करतो, हे बक्षीस मिळणार आहे म्हटल्यानंतर त्यांनी पाठवलेल्या लिंकवरती ते सांगतात की याच्यावरती लिंकवरती क्लिक करा आणि नोंदणी करा. आणि मग आपण अपसूकपणे त्या लिंकवरती क्लिक करतो आणि क्षणार्धात आपले जे काय तुमचं जे काय खाते नंबर आहे, जो तुमच्या अकाउंटला किंवा तुमच्या मोबाईलला लिंक आहे, त्या लिंक केलेल्या खात्यातील सगळा पैसा गायब होतो. काही वेळेला तुम्हाला सांगितलं जातं की अशा पद्धतीची एक योजना आहे, तुम्हाला आम्ही रजिस्ट्रेशन करू, तुम्हाला एक OTP येईल आणि OTP आला की तुम्ही OTP आम्हाला सांगून द्या. आणि ज्या वेळेला आपण तो OTP सांगतो त्यावेळेला दुसऱ्या क्षणाला आपल्या खात्यातील सगळे पैसे गायब होतात. त्यामुळं ह्या सर्वसामान्य लोकांनी कुठल्याही प्रकारच्या विनाकष्ट, तुमचा काही संबंध नाही, मग तुम्हाला कोण पैसे द्यायला बसले का? नाही. जो तुम्हाला फुकट पैसे द्यायचं आमिष दाखवतो त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी डाव असतो किंवा फसवणुकीचा बेत असतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या लिंक्स असतील, अशा प्रकारचे OTP असतील किंवा अशा प्रकारच्या काही योजना असतील तर त्या योजनेला बळी न पडता त्या योजनाचा अभ्यास करायला पाहिजे. अगदी ग्राउंड लेवलवरती जाऊन त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि मगच कुठली ती योजना स्वीकारली पाहिजे. सर, आता ग्रामीण भागातील लोकांचा आपण विचार केला तर या लोकांसाठी वित्तीय साक्षरतेची विशेष गरज का आहे? ग्रामीण भागामध्ये विशेष करून अगदी ग्राउंड लेवलला जाऊन त्यांच्यापर्यंत हा वित्तीय साक्षरतेचा जो योजना आहे किंवा प्रवास हा तिथंपर्यंत नेला पाहिजे. कारण ग्रामीण भागातल्या लोकांचा अगदी जगाशी जास्त संपर्क येत नाही. जे शहरामध्ये आहेत, जे बाहेर फिरणारे लोक आहेत, त्यांना मग बातम्यांच्या माध्यमातून असेल किंवा पत्रकांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या ठिकाणी होणारे जे फ्रॉड जे आहेत त्यांना कल्पना असते. पण ह्या ग्रामीण भागातल्या लोकांचा जास्त संपर्क बाह्य जगाशी नसतो. त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांचं जे विश्व आहे ते मर्यादित असतं. आणि त्यामुळं एक तर त्यांचं उत्पन्न सुद्धा मर्यादित असतं, त्यांचं हंगामी उत्पन्न असतं. मग त्या हंगामी उत्पन्न जे आहे ते हंगामी, उदाहरणार्थ आता आपल्या कोकणातलाच विचार जर केला तर आता आंबा, काजू हा सीझन सुरू आहे. ज्यावेळी भात होतं त्यावेळी भाताचं सीझन, म्हणजे त्या सीझनमध्ये त्यांना उत्पन्न मिळतं. मग हा पैसा जो आहे हा त्यांना वर्षभर वापरायचा असतो. बरोबर. त्यामुळं त्यांना त्या सीझनमध्ये मिळालेल्या पैशाची योग्य पद्धतीनं काटकसर करून वर्षभरासाठी तो कसा वापरता येईल किंवा त्याच्यापैकी कसा गुंतवता येईल, आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये वृद्धी कशी करता येईल, हे त्यांच्यापर्यंत सांगणं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. सर, तरुण पिढीमध्ये वाढत्या संगणवादामुळं बचतीवर होणाऱ्या परिणामांकडे तुम्ही कसं बघाल? मुळात ही तरुण पिढी जी आहे, आपण आता अलीकडे थोडंसं काय म्हणतो आपण त्याला आधुनिकतेकडे वळायला लागलोय. आपली लाईफस्टाईल बदलली आहे. हो. आपलं शिक्षण झालेलं आहे आणि दृष्टिकोन सुद्धा बदललेले आहेत. ह्या नवीन चंगळवाद म्हणजे ते नेमकं काय? तर चंगळवाद याचा अर्थ काय की आपल्याकडे एखादी गोष्ट नसताना सुद्धा ती आहे असं दाखवायचं, भासवणं आणि त्या भासवण्यासाठी विनाकारण खर्च करणं. काही अनावश्यक गोष्टी, आता उदाहरणार्थ कसं आहे की समजा मोबाईल जे रेग्युलर मोबाईल जे आहेत 5-10 हजार रुपयाचे, तेही आपल्याला चांगलं काम देतात. परंतु ही नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला हे साधे मोबाईल नकोच आहेत. त्यांना अगदी नेक्स्ट जनरेशनचे जे आहेत, पुढच्या पिढीचे जनरेशन जे आहेत, ज्याच्या किमती लाखाच्या पटीमध्ये आहेत, ते त्यांना आवश्यक असतात. वास्तविकतेची काही गरज नाहीये. किंवा मग कपडे किंवा लहान सण असेल, आपण पूर्वीची लोक काय म्हणायचे की आपल्या घरी जेवण वगैरे, घरचं जेवण हे कधीही चांगलं. पण आज विकेंडचा वेगळा जमाना आलाय. नोकरदार जी मुलं आहेत त्यांना
रविवार शनिवारचे अलीकडे 5 दिवसाचे आठवडे आहेत. हम्म. मग शनिवार रविवार जे आहेत हे शनिवार रविवार ते वीकेंड म्हणून साजरा करायला बाहेर ठिकाणी जातात. काही वेळा अनावश्यक वस्तू खरेदी करत असतात. महागड्या वस्तू खरेदी करणं या गोष्टींच्यामुळं त्यांची जी बचत आहे ती बचत होत नाही. हम्म. ते बचतीच काही वेळेला असं होतं की आपला उत्पन्नाचा सोर्स न विचारात घेता ह्या चंगळवादामुळं ही लोक बाहेरून कर्ज घ्यायला जातात हम्म. आणि त्या कर्जातून आपल्या गरजा भागवायचा प्रयत्न करतात आणि मग त्या कर्जाचं ओझं आपल्या डोकीवर राहतं. हम्म. त्यामुळं ह्या नवीन पिढीनं सुद्धा जर आपल्या उत्पन्नाचा विचार करून आपल्या गरजा भागवल्या किंवा गरजा जर मर्यादित केल्या तर त्यांचं जीवन सुद्धा सुसह्य होईल. काही वेळेला आपण एखादं लग्नकार्य असेल किंवा एखादा इव्हेंट असेल तो अगदी धूमधडाक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. अगदी लाखो रुपये त्याच्यावरती उधळतो. वास्तविक त्याची काही गरज नसते. ही नवरा आणि नवरी किंवा मुलगा आणि मुलगी जे आहे त्यांना पुढे संसार करायचा असतो. हे जे तुमचे 4 पैसे तुम्हाला जे खर्च करायचे ते त्यांनी त्यांच्या संसारासाठी जर दिले तर त्यांचा संसार जर सुखकर होईल आणि अनावश्यक गोष्टीवरती खर्च होणार नाही. किंवा काही वेळा अनुत्पादक वस्तू खरेदी करायच्या त्याच्यावरती आपण जास्त खर्च करायचा आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये आपण न विचार करता आवाढव्य खर्च केल्यामुळं मग कर्जबाजारीपणा वाढतो आणि त्याच्यातून काही अप्रिय घटना सुद्धा घडू शकतात. सर, अगदी श्रोत्यांच्या मनातला प्रश्न आहे. नव्याने गुंतवणूक करू पाहणाऱ्या तरुणांना तुमचा गुरुमंत्र काय असेल? खरं तर नव्यानं सुरू गुंतवणुकीमध्ये उतरणाऱ्या त्या नवतरुणांनी जसं शिक्षण असेल किंवा तुम्हाला ज्या चांगल्या सवयी आहेत तसं बचतीची एक सवय आपण लावून घेतली पाहिजे. तुमच्या उत्पन्नातला जो काही भाग आहे तो खरं तर आपला नाहीच. समजा 100% 100 रुपये आहेत त्यावेळेला तुम्ही असं गृहीत धरायला पाहिजे की मला 80 रुपये पगार आहे. 20 रुपये आपल्याला पगार नाही आणि ते 20 रुपये अगदी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करायला पाहिजे. मग तुमचं शेअर बाजार असेल, तुमचे बँकेतले FD असतील किंवा तुमचं म्युच्युअल फंड्स असतील, बॉन्ड्स असतील, सर्टिफिकेट्स असतील, ह्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी ती गुंतवायला पाहिजेत. आणि सुरुवातीपासूनच जर आपण बचतीची सवय लावून घेतली तर आपल्याला अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा तो एखाद्या वेळेस समजा 5-10 वर्षानंतर तुम्ही तुमचा फंड बघाल तेव्हा तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल, अरे आपले पैसे एवढे साठलेत. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे ही संकल्पना ह्या तरुणांच्या मनामध्ये रुजवली पाहिजे की जेणेकरून टप्प्याटप्प्याने ते गुंतवणुकीकडे वळतील, बचतीकडे वळतील आणि भविष्य सुखकर करतील. डॉक्टर कुंभार सर, आज तुम्ही अतिशय सोप्या शब्दात आर्थिक नियोजनाचं महत्त्व पटवून दिलं. पैशानं पैसा कसा कमवायचा आणि मुख्य म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं याबद्दलचं तुमचं मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी डोळे उघडवणारे आहे. आपला वेळ दिल्याबद्दल आणि इतकी मोलाची माहिती दिल्याबद्दल आम्ही आपले आकाशवाणी परिवाराच्या वतीनं खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. श्रोतेहो, धन्यवाद.